नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, आजचा आपला टॉपिक आहे वीड मॅनेजमेंट. वीड मॅनेजमेंट. ठीक आहे. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली ते डेफिनेशन दिलेली आहे वीड. वीडची डेफिनेशन. वीड म्हणजे काय मराठीमध्ये? तण. आपल्या शेतामध्ये होणारं तण म्हणजे जे काही गवत वगैरे असेल ते. आता बघा, त्याचे डेफिनेशन दिलेले आहे. एनी प्लांट, कोणताही प्लांट असेल, नॉट सोन इन फील्ड बाय द फार्मर अँड इज आउट ऑफ प्लेस. ठीक आहे, नोन ॲज वीड. म्हणजे असं असं कोणतंही प्लांट असेल की जे शेतकऱ्यांनी त्याच्या फील्डमध्ये त्याची सोयींग केली नाही आणि ते ज्या ठिकाणी असायला पाहिजे त्या ठिकाणी नाही, आउट ऑफ प्लेस. ठीक आहे, त्याला म्हणतात वीड. त्यानंतर दुसरा डेफिनेशन आहे, वीड इज अ प्लांट ग्रोईंग ॲट अ प्लेस अँड टाइम वेअर इट इज नॉट डिझायर. म्हणजे ज्या ठिकाणी ते पाहिजे त्या ठिकाणी ते नाही, किंवा त्याला ज्या ठिकाणी ते नको होतं. ठीक आहे, म्हणजे कोणतंही प्लांट असू शकतं, तर त्याला वीड म्हणतो आपण. त्यानंतर अ प्लांट इट इज एक्स्ट्रीमली नॉक्सियस, युजलेस, अनवॉन्टेड आणि पॉयझनस. म्हणजे असं प्लांट ते डिफिकल्ट करण्यासाठी अवघड जातं, युजलेस आहे, अनवॉन्टेड आहे आणि पॉयझनस सुद्धा आहे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी असतील त्याला आपण वीड म्हणू शकतो. आता कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या आहे वीडच्या. वीडच्या कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या आहे. ठीक आहे, तर ते आपण डिटेलमध्ये बघू. इथे इंग्लिश केलेलं आहे, तर डायरेक्ट डिटेलमध्ये आपण ते बघू. बघा, पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे वीडची, थ्राईव्ह अंडर ॲडव्हर्स कंडिशन. ठीक आहे, वीड जे आहे ते ॲडव्हर्स कंडिशनमध्ये तुम्हाला काय जगताना दिसेल. म्हणजे बघा, मेनी वीड हॅव कॅपॅसिटी टू थ्राईव्ह अंडर ॲडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन विच क्रॉप्स कॅनॉट बी ग्रोन सक्सेसफुली. म्हणजे अशा क्लायमेटिक कंडिशन असेल त्याच्यामध्ये क्रॉप जगू शकत नाही, अशा सुद्धा क्लायमेटिक कंडिशनमध्ये वीड जे आहे ते जगू शकतं. एक्झाम्पल बघा, कॅलोट्रॉपिस प्रोसेरा असेल, सॅकरम स्पॉन्टेनियम असेल, टोलरेट हाय टेम्परेचर ॲज वेल ॲज लिमिटेड मॉइश्चर कंडिशन. म्हणजे टेम्परेचर सुद्धा जास्त असेल आणि मॉइश्चर जरी कमी असलं तरी सुद्धा हे जे आहे काय, तुमचं कॅलेट्रॉपिस पोसेरा आणि सॅकरम स्पॉन्टेनियम हे जगू शकतं. त्यानंतर दुसरी हे दिलेली आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक्स, हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी. हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी. ठीक आहे, वीड हॅव व्हेरी हाय रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल अँड प्रोड्यूस ह्यूज क्वांटिटी ऑफ सीड इन अ शॉर्ट स्पेल ऑफ टाइम. एक्झाम्पल काय, काँग्रेस वीड. बघा काय म्हणतं, वीडला त्याची हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी असते, त्याच्यामुळे सीड जे असतात ते खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात येत असतात. एक्झाम्पल बघा, काँग्रेस वीड म्हणजे आपलं गाजर गवत जे आहे, गाजर गवत. बघा, याचे किती मोठ्या प्रमाणामध्ये सीड तुम्हाला आलेले त्याला दिसतील. ठीक आहे, म्हणून वीडची कॅरेक्टरिस्टिक दुसरी काय, हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा अजून दुसरे एक्झाम्पल दिलेले, सायनोडॉन डेक्टिलर असेल. ठीक आहे, त्यानंतर दुसरी कॅरेक्टरिस्टिक त्याची होती, नंबर ऑफ वीड कॅन स्प्रेड व्हिजिटेटिव्हली. बघा, हाय रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियलमध्ये काय 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 म्हटलं की त्याला नंबर ऑफ सीड जास्त प्रमाणात येतात, आणि दुसरी कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहे व्हिजिटेटिव्हली प्रोपोगेशन आहे त्याचं. म्हणजे सायनोडॉन डेक्टिलॉन असेल, कॉनोलॉन सर्वेन्सिस असेल, याचं प्रोपोगेशन काय आहे, व्हिजिटेटिव्हली प्रोपोगेट होतं. त्याच्यामुळे सुद्धा त्याची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी कशी आहे, हाय आहे. त्यानंतर तिसरं कॅरेक्टरिस्टिक दिलेली वीडची, प्रोटेक्शन फ्रॉम ॲनिमल अँड ह्युमन बिईंग. बघा, हे जे वीड असतात त्याला स्पेशल स्ट्रक्चर असतात, लाईक विंग, हुक, स्टिकी हेअर. ठीक आहे, नंतर त्याची टेस्ट हे असते, खराब असते जरा, डिसॅग्रेबल. नंतर ओडर. ठीक आहे, कवर्ड विथ स्टिकी मटेरियल, थॉर्न म्हणजे काटे असतात. या सगळ्या गोष्टीमुळं जे ॲनिमल असतात आणि ह्युमन बिंग असतात हे त्याला डिस्टर्ब करत नाही. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टीमुळं म्हणजे ॲनिमल सुद्धा जे खातात, काही वीड ॲनिमल खातात, पण काही जे वीड्स असतात त्यांना काही विंग्स असतात, हुक्स असतात, स्टिकी हेअर असतात, काटे असतात. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. त्याच्यामुळं ह्युमन बिंग असेल, ॲनिमल असेल, ते त्याला डिस्टर्ब करत नाही. त्यानंतर एक मॉर्फॉलॉजिकल सिमिलॅरिटी. म्हणजे काही जे वीड असतात ते डायरेक्टली तुमच्या क्रॉप सारखेच दिसायला लागतात मॉर्फॉलॉजिकली. बघा, सम वीड रिसेंबल मॉर्फॉलॉजिकली विथ असोसिएटेड क्रॉप. जे काही क्रॉप असेल त्याच्यासारखेच ते दिसतात. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू आयडेंटिफाय. एक्झाम्पल बघा, फायलरिस मायनर अँड ॲव्हेना फुटुआ रिसेंबल विथ द व्हीट. फायलरिस मायनर असेल, ॲव्हेना फुटुआ असेल. ठीक आहे, पर्टिक्युलरली ड्युरिंग इनिशियल ग्रोथ स्टेजेस ऑफ द क्रॉप. ठीक आहे, हे व्हीट सारखा दिसतात. हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा की जे
काय आहे की मॉर्फॉलॉजिकली सिमिलर असतात. आपल्याला इनिशियल स्टेजेस जे असतात त्याच्यामध्ये ते ओळखूच येत नाही हे वीड आहे की व्हीट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहे परसिस्टन्स इन नेचर. परसिस्टंट इन नेचर. परसिस्टंट म्हणजे काय की ते वर्षानुवर्ष ते डॉर्मन्सीमध्ये राहू शकतं आणि त्याची लाईफ सायकल जेव्हा फेवरेबल कंडिशन आहे तेव्हा कंप्लीट करू शकतं. अनफेवरेबल कंडिशनमध्ये काय आहे ते डॉर्मन्सीमध्ये जाणार. बघा, मोस्ट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड आर लॉंगेविटी अँड डॉर्मन्सी विच हॅव द पॉवर ऑफ जर्मिनेशन रिटेन फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम इवन 10 to 20 year आफ्टर देअर बरील इन द सॉइल. म्हणजे जेव्हा अनफेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन असते त्याच्या जर्मिनेशनसाठी किंवा ग्रोथ कम्प्लीट करण्यासाठी, लाईफ सायकल कम्प्लीट करण्यासाठी, तेव्हा ते काय होतं की डॉर्मन्सीमध्ये चाललं जातं. बघा, 10 ते 20 वर्ष सुद्धा ते डॉर्मंट पिरियडमध्ये राहू शकतं आणि 10 ते 20 वर्षानंतर सुद्धा त्याला कधीतरी फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन भेटली तर ते जगू शकतं. एक्झाम्पल दिले, द सीड्स ऑफ चेनोपोडियम अल्बम कॅन जर्मिनेट इवन आफ्टर 20 to 25 year आफ्टर देअर बरील इन द सॉइल. ठीक आहे. बघा, अशी त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. परसिस्टन्स इन नेचर सगळ्यात महत्वाची. ठीक आहे. परसिस्टंट आहे ती, चिटकून राहतं. नंतर बघा, अर्ली सीड सेटिंग. बघा, काही जी विडं असतात ती क्रॉप पेक्षा लवकर काय करतात, तिची सीड सेटिंग करतात आणि त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट सुद्धा फास्ट करतात. बघा, मोस्ट ऑफ द अॅन्युअल वीड मॅच्युअर अर्लियर दॅन द क्रॉप इन विच दे आर असोसिएटेड. ठीक आहे. शॅटरिंग आर्ट शॅटरिंग अबाउट 80 to 90% ऑफ द सीड इन वाईल्ड ओट पार्थिनियम बिफोर द हार्वेस्ट ऑफ द व्हीट. म्हणजे बघा, जे काही मेन क्रॉप असेल त्याच्यापेक्षा लवकर काय करतात, त्याची सीड सेटिंग लवकर होते आणि शॅटरिंग सुद्धा होते. शॅटरिंग म्हणजे काय, जमिनीवर पडून जातं ते. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होतं, नेक्स्ट सीझनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्याच्यानंतर बघा, सिमिलॅरिटी इन सीड. सम सीड्स ऑफ द वीड रिसेंबल टू द क्रॉप ग्रेन विच कॅनॉट बी आयडेंटिफाय. म्हणजे सारखेच दिसतात ते. बघा, सीड्स ऑफ सिकोरियम इनबिटस सिमिलर टू द बर्सिन. सीड्स ऑफ दुसरे सीड्स ऑफ द वाईल्ड ओट आर सिमिलर साइज ऑफ व्हीट. ठीक आहे. त्यानंतर सीड्स ऑफ मेक्सिकन पॉपी म्हणजे पिवळा धोत्रा ज्याला म्हणतो आपण, वीड्स आर सिमिलर विथ द मस्टर्ड क्रॉप. तर हे सगळे जे आहे, त्याचे सीड सुद्धा सारखे असतात. ठीक आहे. काय, त्याची सीड सारखे असतात. त्यामुळे काय होतं, ते प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, आयडेंटिफाय करायला. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स कॉम्पिटिटिव्ह इन नेचर. बघा, वीड प्लांट जे असतं, आता त्याची वीडची आणि क्रॉपची कॉम्पिटिशन असते. तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं, क्रॉपची आणि वीडची कॉम्पिटिशन कशासाठी असते, फॉर द न्यूट्रियंट, फॉर द लाईट, फॉर द स्पेस. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींसाठी त्याची कॉम्पिटिशन असते. ठीक आहे. वीड आर मच हार्डियर प्लांट दॅन द क्रॉप, जर्मिनेट अर्लियर, grow faster, complete the crop plant and deprive them from light, moisture and nutrient. म्हणजे बघा, जे काय वीड असेल त्याची ग्रोथ फास्ट होते, लवकर होते. त्याच्यामुळं क्रॉप प्लांटला त्याच्यासोबत कॉम्पिटिशन करणं शक्य होत नाही आणि क्रॉप प्लांट पासून वीड काय करतं, लाईट, मॉइश्चर आणि न्यूट्रिएंट जास्त प्रमाणात घेतं आणि तिची लाईफ सायकल कम्प्लीट करतं आणि त्याच्यामुळे यील्ड लॉस होतो. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट कॅरेक्टर्स दिले डीप रूट सिस्टीम. बघा, पेरिनियल वीड कंट्रोल करण्यासाठी का बरं अवघड जातात, कारण की त्याचे रूट जे आहेत ते खूप डीपर लेअरमध्ये असतात. बघा, एक्झाम्पल, रूट्स ऑफ द कॉनोलस अर्वेन्सिस मे पेनिट्रेट 20 फीट्स डीप इन द सॉइल. ठीक आहे. 20 फुटापर्यंत सुद्धा काय होऊ शकतं, त्याची रूट आतमध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल दिलेले रूट्स ऑफ द मिनटा व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ द सॉर्गम हेल्पेन्स सायप्रस रुटंडस. ठीक आहे. मेड गो डीप इन टू सॉइल 5 to 7 फीट. ठीक आहे. म्हणजे इतके आतमध्ये त्याचे रूट्स जाऊ शकतात. त्यामुळं काय होतं, हे कंट्रोल करण्यासाठी काय होतं, प्रॉब्लेम येतात. ठीक आहे. तर ह्या होत्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हीड. एकदा परत इनलिस्ट करू. बघा, इनलिस्ट करू परत एकदा आणि आपला व्हिडिओ संपू. बघा, त्याच्यामध्ये थ्राईव्ह अंडर ॲडवर्स क्लायमेटिक कंडिशन, वीडच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघतो आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड, थ्राईव्ह अंडर ॲडवर्स क्लायमेटिक कंडिशन. नंतर बघितलं हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी, त्याची एक्झाम्पल पण बघितलं आपण. प्रोटेक्शन फ्रॉम ॲनिमल अँड ह्युमन बिंग. नंतर ही मॉर्फॉलॉजिकल सिमिलॅरिटीज कशा प्रकारे वीडमध्ये आहे. नंतर परसिस्टन्स इन नेचर. नंतर अर्ली सीड सेटिंग, सिमिलॅरिटीज इन सीड.
नंतर कॉम्पिटिटिव्ह इन नेचर आणि डीप रूट सिस्टीम. ह्या होत्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशाच्या, वीडच्या. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात तुमच्या एक्सप्लेन करण्यासाठी सुद्धा आणि ऑब्जेक्टिव्हवर सुद्धा कधी कधी एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे महत्त्वाचा टॉपिक आहे. तर ठीक आहे, थँक्यू फॉर जॉईनिंग द लेक्चर.